हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 16 श्लोक क्रमांक 9. एतां दृष्टिम् अवष्टभ्य नष्टात्मानः अल्पबुद्धयः प्रभवन्ति उग्रकर्माणा क्षयाय जगतो हिताः. अशा प्रकारे दृष्टी आणि विचार असणारे, आत्मतत्वाला न मानणारे, अल्पबुद्धी असलेले, आपल्या शक्तीचा उपयोग राक्षसी कर्म करण्यासाठी करणारे, जगताचा नाश करणारे असतात. एताम दृष्टीम अवष्टभ्य. अशा प्रकारे दृष्टी आणि विचार असणारे, याचा अर्थ मागील श्लोकांमधून जे आसुरी वृत्तीचे वर्णन केले आहे त्या वृत्तीचे, ती दृष्टी असणारे, तसा विचार करणारे, त्याप्रमाणे आचरण करणारे लोक असा आहे. अशा लोकांना नीती, चाड, न्याय, धर्म, दुसऱ्याचा विचार, दया, क्षमा, शांती, सदाचार, परोपकार, पुण्य, कर्तव्य वगैरे काहीही नसते. असे लोक नास्तिक दृष्टी ठेवून स्वतःसह कशावरही विश्वास न ठेवता जगत असतात. केवळ देहभोग उपभोगणे आणि तेही एन केन प्रकारे एवढेच हे लोक करतात. हे लोक कसे असतात आणि शेवटी अशा लोकांमुळे काय होते ते येथे भगवंत श्री सांगत आहेत. नष्टात्मान. आत्मतत्वाला न मानणारे अशा लोकांना वाटते की ही सृष्टी, हे विश्व असेच एक संयोग म्हणून, एक योगायोग म्हणून निर्माण झाले आहे. या विश्वाचा कारभार लयबद्ध चालला आहे, हाही एक योगायोग आहे. यामागे कोणतीही शक्ती नाही, यामागे काही सुव्यवस्थित असा विचार नाही, यामागे कोणतेही तत्व नाही. अशानं एकच प्रश्न विचारावासा वाटतो की काही विटा, वाळू, सिमेंट, स्टील यांची फेकाफेक केली की इमारत तयार होते का? की इमारत काही विशिष्ट तत्वांवर, काही विशिष्ट सिद्धांतांवर सुव्यवस्थित नियोजन करून बांधावी लागते? काही शब्द एकामागोमाग लिहित गेले की वाङ्मय तयार होते का? की काही विशेष प्रकारे शब्दांची जुळणी करावी लागते? लहान मूल भाषा शिकायच्या आधी काही बोलण्याचा प्रयत्न करत असते, त्यामधून काही अर्थबोध होतो का? की त्याला कसे बोलावे, कशी शब्दरचना आणि वाक्यरचना करावी याचे शिक्षण द्यावे आणि घ्यावे लागते? ही सृष्टी, हे विश्व एका विशेष तत्वावर चालत आहे. येथील प्रत्येक गोष्ट अति सुव्यवस्थित व्यवस्थापनाच्या आधारावर होत आहे. येथे कोणतीही गोष्ट घडणे हे त्या एकाच तत्वाच्या मर्जीवर अवलंबून आहे. कोणीही त्याच्या विरुद्ध काहीही करू शकत नाही. प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक गोष्ट ही त्या एकाच तत्वाने व्यापलेली आहे. त्याला आपल्या ऋषीमुनींनी आत्मब्रह्म तत्व असे म्हटले आहे. अल्पबुद्धयः. अल्पबुद्धी असलेले मानवाला भगवंतश्रींनी अनन्यसाधारण बुद्धी दिली आहे. मानवेतर प्राण्यांना आणि इतर सृष्टीला अत्यल्प बुद्धी आहे. ज्या योगे ते अन्न, वस्त्र, निवारा मिळवून जगू शकतील. त्यांच्या बुद्धीची झेप तेवढीच आहे. परंतु मानवाला अतिप्रगल्भ बुद्धी आहे. ती केवळ देहधर्म इतकेच क्षुद्र जीवन आहे असे न जाणता या विश्वामागील ती दिव्यशक्ती काय आहे याचा विचार करण्यासाठी, या निर्माणामागील ते मूळ तत्व शोधण्यासाठी, ते जाणण्यासाठी, स्वचा साक्षात्कार होण्यासाठी, स्वतःला ओळखण्यासाठी, या भौतिकाच्या बाहेरील अभौतिक जगण्यासाठी आणि अंततः ती शक्ती म्हणजे आपण आहोत हा साक्षात्कार होऊन त्यायोगे स्वतः त्याप्रमाणे होण्यासाठी दिलेली आहे. परंतु मानव मागील गत मानवेतर प्राणीजीवन विसरू शकत नाही. बरे खावे, बरे प्यावे, बरे ल्यावे, प्रजोत्पादन करावे, कामवासना शमवावी, आराम करावा, अशासाठीच तो आपली ही अतिप्रगल्भ बुद्धी वापरत असतो. या कामी त्याची बुद्धी तीव्र चालते, तेथे तो कमी पडत नाही. मानवाचे सर्व शोध हे भौतिक सौख्य कसे मिळेल, अन्नवस्त्र निवारा कसा मिळेल, जास्तीत जास्त उपभोग कमीत कमी श्रम घेऊन कसे मिळतील, यासाठीच लावले जात आहेत.
या ठिकाणी तो अतिकुशलतेने काम करतो, परंतु तो या सर्वामागील त्या शाश्वत तत्वाला शोधायचा प्रयत्न करत नाही. यास्तव भगवंत श्रींनी अशा आसुरी वृत्ती असलेल्यांना अल्पबुद्धीचे लोक असे म्हटले आहे. प्रभवंती उग्र कर्मणः. आपल्या शक्तीचा उपयोग राक्षसी कर्म करण्यासाठी करणारे आसुरी वृत्तीचे लोक आपल्या शक्तीचा उपयोग सृजन होण्यासाठी, सुजलाम सुफलाम करण्यासाठी करत नाहीत. बरे, असे न केल्यामुळे कोणाचे काही बिघडत नाही, परंतु हे लोक आपल्या शक्तीचा दुरुपयोग करतात. ते विध्वंस नाश करण्यासाठी आपली शक्ती वापरतात. इमारत बांधून उभी करण्यासाठी शक्ती न वापरता एखादी बांधून उभी केलेली इमारत पाडायला, नष्ट करायला ते त्यांची शक्ती वापरतात. गरजूंना अन्न, वस्त्र, निवारा मिळावा यासाठी प्रयत्न न करता पीडितांना त्रास देऊन त्यांच्या दुःखावर दुगण्या झाडून त्यात आनंद मानून विकट हास्य करण्यासाठी आपल्या शक्तीचा दुरुपयोग करत असतात. शांती न नांदता सर्वत्र अशांती कशी धगधगत राहील याची काळजी घेतात. यास्तव अशांना भगवंत श्रींनी उग्र कर्मा असे संबोधिले आहे. क्षयाय जगतः अहिताः. जगताचा नाश करणारे असतात. या अशा लोकांमुळे जगाचा सर्वस्वी नाश होतो, कारण त्यांच्या भोगापवर्गतेत त्यांना स्वारस्य असते. त्यासाठी इतरांचे कितीही, कसेही आणि कोणतेही नुकसान झाले तरी त्यांना त्याची पर्वा नसते. मला नाही म्हणजे कोणालाही नाही अशी त्यांची धारणा असते. माझ्याकडे 5 रुपये आहेत म्हणजे इतर कोणाकडे तेवढे असता कामा नये अशी त्यांची विचारसरणी असते. मला अमुक पाहिजे याचा अर्थ माझी गरज भागल्याशिवाय इतरांना काही मिळता कामा नये असा त्यांचा दृष्टिकोन असतो. माझ्याकडे जे नाही ते दुसऱ्याकडे असेल तर ते सर्वप्रथम मलाच मिळाले पाहिजे अशी त्यांची भूमिका असते. माझी गरज भागल्यावर जे माझे उष्टे खरकटे उरेल त्यात माझी सत्ता मानणाऱ्यांनी आपले भागवावे अशी त्यांची वर्तणूक असते. जे माझी सत्ता मानत नाहीत त्यांना जगायचा अधिकारच नाही अशा टोकाचा यांचा आचार असतो. आसुरी संपत्ती आपोआप वाढत जाते, कारण गर्तेच्या वाढीला विशेष काही लागत नाही. नरकाची जागा नीच खाली आहे. प्रवाह खाली आपोआप वाहतो. योगधाम उच्च जागी आहे. प्रवाहाला वरती वाहून नेण्यासाठी कष्ट लागतात. शिव्या, अपशब्द चटकन शिकले जातात, स्मरणात राहतात आणि वापरलेही जातात. परंतु ओव्या, सुसंस्कृतपणा मुद्दाम शिकावा लागतो, आत्मसात करावा लागतो आणि आचरणात आणावा लागतो. त्यासाठी बुद्धी कौशल्य लागते, ज्याचा त्याने विचार करून आचार करावा. हरिओम.